वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पाहावी पंढरी, ज्ञान होय अज्ञानासी ऐसा वर या टिकेसी. ज्ञान होय मुढा अति मूर्ख त्या दगडा, वाचेल जो कोणी जणी त्यासी लोटांगणी. ज्ञानेश्वरी ग्रंथात इतकी ताकद आहे की दगडाने जरी वाचली, म्हणजे दगडासारख्या माणसाने, दगडासारख्या बुद्धी असणाऱ्या माणसाने, तरीही त्याला बुद्धी प्रदान करण्याची ताकद ज्ञानेश्वरीमध्ये आहे. खऱ्या अर्थानं ज्ञानेश्वरी आणि गाथा हे दोन ग्रंथ आपल्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. आज संत ज्ञानेश्वर महाराज देहाने आपल्या सोबत नसले तरीही ज्ञानेश्वरी म्हणजेच ज्ञानेश्वर महाराज आहेत. आणि तुकोबराय सुद्धा वैकुंठात गेलेले असले तरी गाथा म्हणजेच तुकोबरा महाराज आहेत. असं म्हणावं असं वाटतं किती प्रतिकूल परिस्थितीमध्ये संतांना जगावं लागलं. आज आपण ज्ञानेश्वरी डोक्यावर घेऊन ज्ञानेश्वरी वाचून पोट भरतो, पण ज्ञानेश्वरने जेव्हा लिहिली त्यावेळी ते उपाशी होते, त्यांना अन्न सुद्धा मिळत नव्हतं. तरीही जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती जगा माझी, ज्या ज्या कारणासाठी संत अवतरी देतात ते कार्य पूर्ण केल्यानंतरच ते अवतार संपवतात. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार झाला. आणि त्याच ज्ञानेश्वर महाराजांचा मागोवा हा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी पुढे घेतला. ज्ञानेश्वरीची हजारो पारायण केली, ज्ञानेश्वर महाराजांचा आशीर्वाद घेतला आणि मग त्यांना ज्ञान प्राप्त झालं. फार मोठी साधना, फार मोठा साधनेचा अधिकार संत तुकाराम महाराजांना प्राप्त होता.